फॉरेनर लोकांना फक्त जेनेटिक्सवर काम करता येतं, त्यांना पोषणावर नाही काम करता येत. त्यांना फक्त फिजिकल बॉडीवर काम करतं, त्यांना एनर्जीवर काम नाही करता येत. मग त्यांना एनर्जीवर काम करता असेल तर इस्कॉन तिकडे काल घेऊन गेले असते, आपले सगळे साधू संत तिकडे कशाला गेले असते. त्यांना फक्त फिजिकल बॉडीवर काम करता येतं. सायन्समध्ये फक्त मॅटरवर काम करू शकतात, दे कांट वर्क ऑन एनर्जी. त्यांनी शोध जरी लावला असं E=mc², पण ही आपल्याकडे पुरातन काळापासून ज्ञान हीच एनर्जी आहे, बरोबर आहे ना. ते त्यांच्याकडे नाही आहे. कोणतं ज्ञान? ऊर्जेचं ज्ञान. ते फिजिकल बॉडीचं ऑपरेशन करतील, पण आत्म्याबरोबर काही करायचं असेल तर त्यांना नाही करता आलं कधी. त्यांचे सॉक्रेटिस असेल, त्यांचे जे काही तज्ज्ञ होते ते फक्त तत्त्वज्ञानामध्ये होते, आत्मज्ञानामध्ये नव्हती. शेतीमध्ये अध्यात्म आणणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत नाही आणत तोपर्यंत शाश्वती नाही येणार. अध्यात्मामध्ये शाश्वती आहे, संसारात शाश्वती नाही आहे. संसार म्हणजे जो कल्पनेने रंगवला जातो, बरोबर आहे ना. पैशात तुम्हाला कधीच समाधान नाही मिळणार, लक्ष्मीच समाधान आहे. लक्ष्मी म्हणजे काय? जी शांततेबरोबर आणि समाधानाबरोबर येते ती लक्ष्मी. जी आरोग्य आणती, आनंद आणती, सहकार्य आणती, सगळ्यांना सामावून घेण्याची भावना आणती ती लक्ष्मी. जी स्वतःला अहंकार वाढवती ती अवदसा. मीच मोठा. रावणापेक्षा तर कोणीच मोठा नाही आज इथं, बरोबर आहे ना. मग शेतीमध्ये पण तेच महत्त्वाचं आहे.